स्मार्ट सिटीच्या फ्लड सेन्सर्स यंत्रणेची चौकशी करण्याची मागणी। स्मार्ट सिटी कंपनीने बसवलेले 50 लाख रुपयांचे निकामी फ्लड सेन्सर यंत्रणेची सखोल चौकशी करावी अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। केंद्र सरकारने घोषित केलेल्या 100 स्मार्ट सिटी शहरांमध्ये नाशिक शहराची निवड झाली होती। या अनुषंगाने गेल्या 9 वर्षापासून नाशिक शहरामध्ये स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत काम सुरू होते। त्याचाच एक भाग म्हणून नाशिक शहरामधून गोदावरी नदीवरील पुलांवर व शहरातील वेगवेगळ्या विभागांमधून जाणाऱ्या उपनद्यांच्या पुलांवर स्मार्ट सिटीने 50 लाख रुपये खर्च करून फ्लड सेन्सर लावण्यात आले होते। गोदावरी नदीला पूर आल्यानंतर तसेच पाण्याची पातळी वाढल्यास या सेन्सरद्वारे वाढत्या पाणी पातळीची पूर्वसूचना त्याच्या आवाजाने नागरिकांना मिळेल आणि नागरिक व प्रशासन सावध होईल, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे नुकसान व जीवितहानी होणार नाही। याकरिता स्मार्ट सिटीने 2019 मध्ये 20 ठिकाणी फ्लड सेन्सर्स लावले होते। मात्र बसविलेल्या फ्लड सेन्सर्सचा कुठल्याही प्रकारे उपयोग झालेला नाही। त्याचबरोबर अनेक सेन्सर्स चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या 6 वर्षांमध्ये गोदावरी नदीला मोठे सुमारे 11 पूर आले, परंतु फ्लड सेन्सर्स वाजले नाहीत आणि त्यामुळे होणारा कुठलाही फायदा झाला नाही। याबाबत स्मार्ट सिटी कंपनीशी संपर्क साधला असता संबंधित काम आम्ही महा-आयटी कंपनीला दिल्याचे सांगत स्मार्ट सिटी कंपनी आपली जबाबदारी झटकत असल्याने सुमारे 50 लाख रुपये पाण्यात गेल्याचा आरोप सेवा दलाचे शहराध्यक्ष डॉ. ठाकूर यांनी केला आहे। याप्रसंगी माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे, धोंडीराम बोडके, राजकुमार जेव, नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस सेवा दल अध्यक्ष सिद्धार्थ गांगुर्डे, मध्य नाशिक अध्यक्ष संतोष हिवाळे, पंचवटी ब्लॉक अध्यक्ष संदीप वाघ, सिडको अध्यक्ष अशोक लहामगे, उमेश चव्हाण, दत्ता कासार, राजेंद्र गांगुर्डे, मोबिन शेख, नितीन थोरात, बंडू आव्हाड, रामदास लोखंडे, बाळा कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते। नाशिकमध्ये स्मार्ट सिटी कंपनीने जे नाशिक शहरातनं गोदावरी नदी आणि शहराच्या विविध भागांमधनं उपनद्या जातात त्या प्रत्येक ब्रिजवर एक सेन्सर हे लावलंय का पूर आल्यानंतर पाण्याची धोक्याची पातळी ओळखून ते सेन्सर वाजल्या जातं। पण गेल्या 6 वर्षांपासून ते सेन्सर कुठल्या प्रकारे काम करत नाही आणि 50 लाख रुपये स्मार्ट सिटीने पाण्यात घातले। स्मार्ट सिटीशी आम्ही संपर्क केला। स्मार्ट सिटीने सांगितले का त्या कंपनीची जबाबदारी आहे, कंपनी म्हणजे स्मार्ट सिटीची जबाबदारी। तोलवातोलीचे उत्तर देऊन नाशिककरांना व प्रशासनाला वेठीस धरण्याचं काम आज नाशिकच्या गोदावरी नदीला मागच्या हप्त्यातच महापूर येऊन गेला आणि तेथील नागरिकांचे व व्यापाऱ्यांचे मोठे हाल झाले आणि अनेक नुकसानी झाल्या। अशा परिस्थितीमध्ये त्या सेन्सरचा काही उपयोग झाला नाही। 50 लाख रुपये स्मार्ट सिटीने पाण्यात घातले। या सर्व गोष्टीची चौकशी करण्याकरता आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना एक निवेदन दिलं। नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने या 50 लाख रुपयाची चौकशी व्हावी आणि स्मार्ट सिटीला याचा जाब विचारण्यात यावा आणि कंपनीची आणि स्मार्ट सिटीची सविस्तर अशी चौकशी माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून व्हावी अशी आज आम्ही नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने मागणी केली आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।